आणि आत्ता बघताय ना मंडळी, रात्री दिवसभर पाऊस पडतोय सकाळपासून. तर खूपच म्हणजे पूल दिसतच नाही, दोन्ही पूल दिसत नाही. हे बघा, हे बघा, दोन्ही पूल दिसत नाही. आणि हे बागेमध्ये पाणी शिरलंय बघा, इकडे पण हे बघा, सुपारींच्या बागेमध्ये पाणी शिरलंय. एवढा फोर्सने पाणी चाललंय बघा मंडळी. नदीला एवढं पाणी भरपूर आलंय ना, आणि आज दिवसभर पाऊस आहे, सकाळपासून खूप जोरात लागतोय. आणि इकडे बघता हे बघा, सर्व केळीची झाडं पडली बघा मंडळी. इकडे बघताय हे बघा, इकडे आमचा पाणवठा बघा काय झालाय ते, गायब झाला पाणवठा. पाणी बघा कुठं आले ते. सकाळचं दृश्य देखील मी याच्यात ॲड करतोय, ते बघा. आणि आत्ता बघा, हे बघा तिकडून बागेमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली. तर मंडळी आता आलोय मी आमच्या गावातील कोंडीवरती आलोय. इकडे बघताय आमच्या गावातले सर्व पोरं आहेत ना, नदीला आलं पाणी बघायला आलेले आहेत. और बघायला आलेले आहेत. मंडळी तिकडे बघताय सुपारीच्या बागेमध्ये पण पाणी शिरलं ते बघा. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. मंडळी सध्या कोकणात गावाकडे ना 2-3 दिवस खूप जोरात पाऊस पडतोय. म्हणजे मुसळधार एकदम खूप, म्हणजे 8 दिवस पाऊस पडतोय. आणि ह्या पावसामुळे ना खूप जणांची नुकसानी झालं आहे. आणि या पावसामुळे ना नदी नाले एकदम तुडुंब भरून वाहत आहेत. आणि तुडुंब भरून वाहत असल्यामुळे गावाकडे एका वाडीतून दुसऱ्या वाडी जाण्यासाठी ना पूल असतो किंवा साखा असतो, तो देखील अगदी ओव्हरफ्लो झाला आहे. तर आता आमच्या गावाकडे काय परिस्थिती निर्माण झाली आहे त्या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आहे. म्हणजे आता सकाळचे जवळजवळ वाजलेत, आता 7 वाजून गेलेले आहेत. आता मी आज आमच्या गावाकडच्या पुलावरती आलो आहे. नदीला खूप जोरात फोर्सने पाणी येतो आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर काय नवीन असेल तर चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा. तर म्हणजे व्हिडिओला सुरुवात करूया. थेट मंडळी मी आता नदीच्या इथे झालो आहे. हे बघा, हे बघा, खूप अगदी फोर्सने पाणी जातं आहे, पुलावरून पाणी जातं आहे. पुलाच्या वरून ना मंडळी 1-1.5 फूट पाणी असेल वरती, एवढा फोर्सने पाणी जातं आहे बघा. हा इकडे आमच्यावरती कातलवाडीमध्ये रोड होतो, कातलवाडी, लवरवाडी, गौलवाडी इकडून रोड होतो. हा रोड जॉईंट होतो, त्यामध्ये पूल. दुसरा पर्यायी मार्ग आहे तिकडून, पण तो जरा लांब पडतो. फुल फोर्सने पाणी चाललं आहे. हे आमचं कोंडीवरचं दृश्य आहे. तर प्रत्येक गावाकडे ना मंडळी प्रत्येक ठिकाणाला वेगवेगळी नावं असतात. आणि आमचं कोंडीवरचं दृश्य आहे. पाणी एकदम खदूळ. आता हे सकाळचं दृश्य आहे. अजून मी संध्याकाळी एकदा राऊंड मारणार आहे, बघूया. पाऊस कमी झाला तर नाही मारणार, पण हे सकाळचं दृश्य आहे. एवढं पाणी जातं आहे. आज रात्रभर पाऊस पडतो आहे अगदी. तर मंडळी हे तुम्हाला आमच्या कोंडीवरील दृश्य दाखवलं. आता आमच्या गोठणीवरती जाणार आहे. तिकडे देखील पूल आहे, तो जरा मोठा पूल आहे. तिकडे जाऊन बघूया काय परिस्थिती निर्माण झाली. खूप अगदी जोरात पाऊस पडतो आहे, म्हणून सकाळचे दृश्य तुम्हाला दाखवायला आलो. मंडळी आता आम्ही नदीच्या साईडला झाडं लावलेत ना आमची जागा तिकडे बघायला आलो होतो. म्हणजे बांध वगैरे कोसळला नाही ना अजूनपर्यंत तर नाही. पाणी एकदम फोर्सने चाललं आहे. आज दिवसभर पाऊस पडला ना काय सांगता येत नाही, बागेमध्ये पण पाणी शिरेल. नदीच्या साईडला सर्व सुपारीच्या बागा असतात आमच्याकडे. तर मंडळी आता मी आलो आहे आमच्या वाडीचा जो पिण्याच्या पाण्याचा पाणवठा आहे ना तिथे आलो आहे. तिथे देखील आता खूप जोरात पाऊस पडला ना, पूर आला नदीला, ते तिथे पाणी देखील तिथे म्हणजे पाणी साचतं भरपूर. हे बघा नदीवरती आलो आहे. तिथे तुम्हाला दिसतंय एकदम लेवलने आलं आहे पाणी. आज पाणी भरू शकत नाही तिथून, ते सर्व खदूळ पाणी झालं आहे. चला पूर्ण लेवलने आलं आहे पाणी. हे सकाळचं दृश्य आहे मंडळी. आहे संध्याकाळी काही सांगू शकत नाही. दिवसभर पाऊस पडला तर पूर्ण झाकून जाईल, ते दिसणारच नाही काय.
तर मंडळी आता आलोय मी आमच्या गावातील एक ठिकाण म्हणजे एक गोठणवरती आलो. तिथे देखील एक मोठा पूल आहे, तिथे आलो. तिथे काय अजून पाणी जात नाही. हे बघा आलाय, थोडा लेवलने आलाय बघा. अजून 1-1.5 फूट राहिला आहे. आज दिवस जर पाऊस पडला तर नक्कीच या पुलावरून पाणी जाईल. आता इकडून हा रोड जातो ना वरती, लोहरवाडीमध्ये जातो. लोहरवाडी गवलवाडी 2 वाड्यांना हा रोड जोडतो. आणि इकडे खालती असूद, मुरुड, करदे, हरणाय या साईडला रोड जातो. हा वरचा मेन रोड आहे ना, दापोली हरणाय रोड, त्या रोडला जॉईन होतो हा रोड. तर तिकडून एक ओढा येतो. आज पाऊस पडला तर या देखील पुलावरून पाणी जाईल. बघा कसला फोर्सने पाणी येतोय नाल्यातून. सर्व खदूळ पाणी आहे. तर मंडळी हे आमचं ठिकाण एक खूप असं म्हणजे प्रचलित झालं आहे. खूप लोक इथे फोटोशूटसाठी येतात त्या ठिकाणावरती. गोठण मंडळी घराजवळच्या शेतांच्यात पाणी बघा कसं तुंबलं एकदम. फुल पाऊस पडतोय आज. मंडळी पुन्हा एकदा आमच्या नदीवरती आलोय, म्हणजे आमच्या गोठणीवरती आलोय. सकाळी गेलो होतो ना, 8 वाजता आलो होतो ना, तेव्हा पाणी थोडं कमी होतं, पुलाच्या वरून जात नव्हतं. आणि आत्ता बघताय ना मंडळी, रात्री दिवसभर पाऊस पडतोय सकाळपासून. तर खूपच म्हणजे पूल दिसतच नाही, दोन्ही पूल दिसत नाही. हे बघा दोन्ही पूल दिसत नाही. आणि हे बागेमध्ये पाणी शिरलंय. हे बघा इकडे पण, हे बघा सुपारींच्या बागेमध्ये पाणी शिरलंय. एवढा फोर्सने पाणी चाललंय बघा. खूप पाणी आलंय नदीला. मला असं वाटतं मी पहिल्यांदाच बघतो एवढं पाणी इतक्या वर्षात. आणि अजून पाऊस पडतोय. संध्याकाळपर्यंत काय बघायला नको, इथं आधी वरती येईल. मंडळी संध्याकाळपर्यंत बघूया. तर जास्त पाऊस झाला तर नाही ना, पण आत्ताचं दृश्य दाखवते तुम्हाला. हे दुपारचं दृश्य आहे. दुपारात 3 वाजले असतील तेव्हाचं दृश्य दाखवते मला. गावाकडची पूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. मंडळी नदीला एवढं पाणी भरपूर आलंय ना, आणि आज दिवसभर पाऊस आहे. सकाळपासून खूप जोरात लागतोय. आणि इकडे बघता हे बघा सर्व केळीची झाडं पडली बघा. उपकली सर्व झाडं ती बुंदातून. अजून संध्याकाळपर्यंत पडला तर काय बघायला नको. आणि इकडे बागेमध्ये पण पाणी शिरलं आतमध्ये. आणि आमच्याकडे सर्व नदीच्या साईडला सर्व सुपारीच्या बागा. हे बघा मंडळी इकडे बघताय, हे बघा इकडे आमच्या पाणवठा बघा काय झालंय. ते गायब झाला पाणवठा. पाणी बघा कुठं आले ते. सकाळचं दृश्य देखील मी ह्याच्यात ॲड करतोय ते बघा. आणि आत्ता बघा ते बघा तिकडून बागेमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. तर मंडळी आता आलोय मी आमच्या गावातील कोंडीवरती आलोय. इकडे बघताय आमच्या गावातले सर्व पोरं आहेत ना, नदीला आलं पाणी बघायला आलेले आहेत. और बघायला आलेले आहेत. हे बघा किती फोर्सने पाणी चाललंय. पूल कुठं दिसतच नाही, गायबच झाला पूल. मंडळी तिकडे बघताय सुपारीच्या बागेमध्ये पण पाणी शिरलं. ते बघा 3 तासात एवढं पाणी वाढलं. मंडळी आता आलो आहे. इकडे बघताय आमच्या घराच्या साईडला तिकडे खालती ना विहिरी आहेत. हे बघा 2 विहिरी आहेत. इकडे एक विहीर आहे आणि एक इकडे विहीर आहे. आणि ही विहीर आहे ना एकदम नदीच्या साईडलाच आहे. आणि तिथं पाणी सर्व गेलं आहे. नदीचं पाणी गेलं आहे विहिरीमध्ये. विहिरी पण दोन्ही भरल्या आहेत. ही पण भरले, ती पण विरलं आहे. आणि हे बघा हे पाणी बागेमध्ये शिरलं आहे नदीचं पाणी. आणि
संध्याकाळी एकदा राऊंड मारायला लागेल असं वाटतंय, कारण पाणी वाढलं तर मग मशीन अजून उचलून ठेवावं लागतील इकडे वरती. तर 2-3 दिवस सतत पाऊस पडल्याने गावाकडे काय पूर्ण परिस्थिती निर्माण होते ना, ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कसे होते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.